पंतप्रधान मोदींनी आपला मतदानाचा हक्क बजावला। यावेळी मोदींनी हजारोंच्या जनसमुदायांना अभिवादन केलं। तर लोकसभेच्या निवडणुका या कुंभमेळ्यासारख्याच मोठ्या उत्सवाच्या असल्याची प्रतिक्रिया मोदींनी दिली आहे। 100% मतदान करण्याचं आवाहन जनतेला दिलं आहे। मतदानाआधी पंतप्रधान मोदींनी त्यांची आई हिराबेन यांचा आशीर्वाद घेतला। आई हिराबेन यांना मतदानाआधी भेटण्यासाठी मोदी घरी गेले होते। पंतप्रधान मोदींच्या आई हिराबेन यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। अहमदाबादच्या रायसन मतदान केंद्रावर जाऊन हिराबेन यांनी मतदान केलंय। भाजप अध्यक्ष अमित शहा आणि त्यांच्या पत्नी सोनल शहा यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। अहमदाबादच्या नारणपुरा उपक्षेत्रीय कार्यालयातील मतदान केंद्रात त्यांनी मतदान केलंय। 92व्या वर्षी लालकृष्ण अडवाणी यांनी मतदान केलं। गांधीनगरमध्ये त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे। शिकारपुराच्या शिमोगा मतदान केंद्रात जाऊन बीएस येडियुरप्पा यांनी मतदान केलं। यावेळी त्यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। काँग्रेस नेता मल्लिकार्जुन खरगे यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। कर्नाटकातील कलबुर्गीमध्ये त्यांनी सपत्नीक मतदान केलं। रामपूरमध्ये केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी देखील मतदान केलं। रांगेत उभे राहत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे। बॉलिवूड अभिनेता सनी देओल यांनी भाजपत प्रवेश केला आहे। पंजाबच्या गुरदासपूरमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याची शक्यता आहे। उत्तर पश्चिम दिल्लीचे विद्यमान खासदार उदित राज यांचं तिकीट कापलंय। TV9च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उदित राज सापडले होते। TV9च्या स्टिंगमध्ये मोदी आणि त्यांच्या योजनांबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं होतं। मुरादाबादमध्ये भाजप कार्यकर्त्यांची गुंडागर्दी पाहायला मिळाली। भाजपच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याला मारहाण केली आहे। सपाच्या चिन्हावरील बटन दाबण्याचा हा अधिकारी आवाहन करत असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे। आंध्राचे मुख्यमंत्री चंद्राबाबूंनी पुन्हा ईव्हीएमवर संशय व्यक्त केला। ईव्हीएम रशियातून कंट्रोल केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। काही कोटी रशियन्सला दिले की ते ईव्हीएम हॅक करतात असा आरोप त्यांनी केला आहे। भोपाळमधील भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या रोड शो दरम्यान 2 तरुणांना मारहाण करण्यात आली। काळे झेंडे दाखवल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे। पोलिसांनी काळे झेंडे दाखवणाऱ्या तरुणांना ताब्यात घेतलंय। पुण्यामध्ये मतदान अधिकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले। देशाचं रक्षण करणाऱ्याला मत द्या असा अधिकारी मतदारांना सांगत होता। पुण्यातील शिवाजी मराठा केंद्रावर हा धक्कादायक प्रकार घडलाय। औरंगाबादमधील झाकीर हुसेन शाळा येथे बोगस मतदान करताना काही तरुणांना पकडण्यात आलंय। पोलिसांनी 3 तरुणांना पकडलं असून 10 जण फरार झाल्याची माहिती समोर आली आहे। महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी सखी महिला केंद्राची व्यवस्था करण्यात आली। अहमदनगर, जालना, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मतदान केंद्र उभारण्यात आली आहे। महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी सखी मतदान केंद्र फुलांनी आणि फुग्यानं सुशोभित करण्यात आली आहेत। शिवसेना प्रवक्ते नीलम गोरे यांनी पुणे लोकसभेसाठी मतदानाचा हक्क बजावला। यावेळी त्यांनी शांततेत आणि निर्भयतेनं मतदान करण्याचा सल्ला मतदारांना दिला आहे। एकनाथ खडसेंनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला। यावेळी त्यांनी लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनी सहभागी होऊन मतदान करण्याचं आवाहन केलंय। सांगली लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या मूळ गावी पडळकरवाडीत मतदानाचा हक्क बजावला। यावेळी आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडीत मतदारांनी मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावमध्ये सकाळी 9 वाजण्याच्या आत मतदानाचा हक्क बजावला आहे। सकाळच्या वेळेत मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला। दरम्यान सुप्रिया सुळे यांनीही बारामतीतून आपला मतदानाचा हक्क बजावला। सहकुटुंब सुप्रिया सुळेंनी मतदान केलं। बारामतीत सकाळी मतदान केंद्रावर जाऊन सुप्रिया सुळे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे। दौंडमधील राऊ भागात भाजप उमेदवार कांचन कुल यांनी पतीसह मतदान केलं। यावेळी दोघांनी विजयाची खात्री असल्याची प्रतिक्रिया दिली। तर संपूर्ण मतदारसंघात एक चांगला प्रतिसाद मिळाल्याचंही त्यांनी म्हटलंय। साताऱ्यात मतदान केंद्रावर जाऊन उदयनराजे भोसलेंनी मतदान केलं। यावेळी उदयनराजे भोसलेंसोबत त्यांचे काही कार्यकर्ते हजर होते। साताऱ्यात पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी मतदान केलं। माण तालुक्यातील पळसावडे या त्यांच्या मूळ गावी आपल्या आईसोबत त्यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे। कोल्हापुरात चंद्रकांत पाटलांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला। कोल्हापूरच्या दोन्ही जागांसह पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जागा सेना भाजप युती जिंकेल असा दावा चंद्रकांतदादा पाटील यांनी केला आहे। कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सहकुटुंब मरणातपूर येथे
मतदानाचा हक्क बजावला। यावेळी शेतकरी, शेतमजूर, युवा वर्ग तसंच सर्व शेतकऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन त्यांनी केलं। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राजू शेट्टींनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं। यावेळी विजय निश्चित असून राज्यात महाआघाडीचे जवळपास 30 ते 35 उमेदवार निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमध्ये सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला। भाजप आणि मोदींच्या हुकुमशाही ही मनमानी कारभाराविरोधात काँग्रेस आघाडीला मतदान केले। तसेच या निवडणुकीत मोदी किंवा भाजप पुन्हा सत्तेत येणार नाही असं त्यांनी मत व्यक्त केलंय। रायगड लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांनी कुटुंबासह मतदान केलं। यावर्षी आपणच जिंकू असा विश्वास सुनील तटकरे यांनी केला आहे। पुण्यात प्रकाश जावडेकरांनी मतदानाचा हक्क बजावला। यावेळी भाजपच्या 300हून अधिक जागांपेक्षा जास्त जागा येतील असा विश्वास जावडेकर यांनी व्यक्त केला आहे। रायगडमध्येही सर्वच पक्षांनी मतदान केलं। शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी कुटुंबियांसह मतदान केलं। अलिबाग तालुक्यातील पेजारीच्या आंबेपूर मतदान केंद्रावर त्यांनी नातवांसह हजेरी लावून मतदान केलं। अहमदनगरमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी मतदानाचा हक्क बजावलाय। राळेगण सिद्धीमध्ये त्यांनी मतदान केलं। अहमदनगरला पालकमंत्री राम शिंदे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलाय। मतदार राजा पुन्हा एकदा भाजपला मतदान करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। पत्नी सीमाताई खोतकर, मुलगा अभिमन्यू खोतकर यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलाय। इचलकरंजी शहरामध्ये निवडणूक आयोगाकडून शहरातील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलमध्ये बूथ क्रमांक 189 मतदान केंद्र सजवण्यात आले। मतदार राज्याला आकर्षित करण्यासाठी हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे। पुण्यातील नुमवी प्रशालेजवळ नववधू श्रद्धा भगत हिनं आपला मतदानाचा हक्क बजावलाय। किती महत्वाचं काम असलं तरी आधी मतदान करा असं आवाहन श्रद्धा भगतनं केलंय। अहमदनगरमध्ये अत्यंत कमी उंचीच्या तरुणीनं मतदानाचा हक्क बजावलाय। डॉक्टर पूर्वा भारदे यांनी मतदान केलं। त्या 32 वर्षीय असून त्यांची उंची 3.5 फूट आहे। इंदापूर तालुक्यातील जाचक वस्तीतील सीताबाई भीमराव रणवरे 103 वर्षाच्या आजीबाईंनी स्वयंस्फूर्तीनं मतदानाचा हक्क बजावला। पद्मश्री आणि ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी आपल्या गावात कणकवली करूळ येथे मतदानाचा हक्क बजावला। मतदार जागरूक आहेत त्यामुळे आपल्याला आनंद वाटतो असंही ते यावेळी म्हणाले। शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी पुण्यात मतदान केले। पर्वती भागातील शाहू कॉलेजमधील मतदान केंद्रावर मतदान केले। जगातील आदर्श लोकशाही आपल्या भारतात आहे म्हणून सर्वांनी मतदान केलं पाहिजे असं आवाहन बाबासाहेब पुरंदरे यांनी केलंय। प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता नागराज मंजुळे यांनी सहपरिवार मतदानाचा हक्क बजावलाय। आजच्या मतदानाचे दिवसाचं औचित्य साधून त्यांनी मतदानाबद्दल जनजागृती केली आहे। अभिनेता सुबोध भावे याने देखील आपला मतदानाचा हक्क बजावलाय। तर सुबोधने मतदानासाठी खास मुंबईहून पुण्याला जाऊन आपलं कर्तव्य पार पडलं। त्यानंतर त्यानं मतदार राजांना मतदान करण्याचं आवाहन देखील केलंय। तुला पाहते रे या मालिकेतील ईशा अर्थात गायत्री दातारनेही आज आपल्या चित्रीकरणातून वेळ काढून मतदानाचा हक्क बजावला। उमेदवाराचं काम पाहून मतदान करावं आणि प्रत्येकानं मतदान करावं असं आवाहन तिनं केलंय। मराठा क्रांती मोर्चाच्या बाबतीत सामना वर्तमानपत्रात वादग्रस्त व्यंगचित्र छापण्यात आलं होतं। या प्रकरणी पुसद न्यायालयानं सामनाचे संपादक संजय राऊत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई यांच्या विरुद्ध वॉरंट जारी केलंय। ज्ञानेश्वरी एक्सप्रेसच्या पार्सल बोगीतून हजारो पक्षी जप्त करण्यात आले। रेल्वे, लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफने ही संयुक्त कारवाई केली। यातील 8 पिंजऱ्यात हजारो पक्षी होते। त्यातील 100 पेक्षा जास्त पक्ष्यांचा गुदमरल्यानं आणि उष्माघातानं मृत्यू झालाय। श्रीलंकेत 8 साखळी बॉम्बस्फोट झाले, त्यामध्ये 300 लोक ठार झाले। चर्च आणि हॉटेलमध्ये स्फोट झाले। त्यानंतर TV9च्या हाती एक सीसीटीव्ही फुटेज आलंय। त्या फुटेजमधील व्यक्ती संशयित अतिरेकी असू शकते, कारण स्फोट होण्याआधी ही संशयित व्यक्ती खांद्यावर एक बॅग घेऊन येत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसतंय। गुजरात दंगलीत सामूहिक बलात्कार झालेल्या बिल्किस बानोला आता सरकारी नोकरीसोबतच 50 लाख भरपाई देण्याचे आदेश गुजरात न्यायालयानं दिले आहेत। तसंच सामूहिक बलात्काराच्या दोषींना जन्मठेपेची शिक्षाही सुनावण्यात आली आहे। जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनामुळे 1 डझन घरांचं नुकसान झालंय। हे भूस्खलन 60 किलोमीटर लांब कहारा तहसीलच्या डोंगरी बाटरी गावात झाले। नुकसान झालेल्या घरांमधील 7 घरांचा चिंदामेंदा झालाय। या घटनेत कोणतीही जीवितहानी मात्र झालेली नाही।